अखंड पदयात्रा 23 वर्षापासून आलेली ही परंपरा माझापासून खंड पडता नाही आणि गेल्यानंतरही सुद्धा देह सोडणे माझा हे वैभव नाही। मरणवे महानवमी, मरण हा कोणाला चुकलेले नाही। राजा गेले, महाराज गेले, आपणही जाणार, म्हणून कोणीही शिल्लक राहिलेले नाही। एक न एक दिवस, कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचे भरोसा। त्याकरता पूर्वी भजन न घेता त्यांच्या स्मरण करणे महत्वाचं या ठिकाणी आम्ही ठरवलो। त्याकरता जे आप्पांच्या या ठिकाणी शिवाधीन झालेले आहे, आपल्या आत्म्याचा वरती असलेले संस्कार अंतकाल समयामध्ये तो काम देतो। आठवण अनेक लोक जवळ असलेले व्यक्ती त्यांच्या आठवण काढत असेल, परंतु विशेषतः सद्गुरु माऊलींच्या मनामध्ये एक प्रकारचे विरह होतो, एक तळमळ होतो त्यांच्या प्रती। म्हटलं तर विचार करा, त्याने किती स्वच्छ जीवन जगलं असेल, तुम्हाला त्यांच्या जीवन तुमच्या समोर साक्षी आहे। अशा गुंडयप्पा महाराजांना इथं कार्यक्रम झाल्यानंतर मी जाऊन भेटावं म्हणून मला असं वाटलं होतं, परंतु मला सहन न होता येता येता दिंडी सोडून त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना माताजींना भेटून, लेकरांना भेटून मी आलेले। तर हे आहे गेल्यानंतरही सुद्धा एक प्रकारचे ओढ त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला लावून गेलेले आहे। त्याकरता त्यांच्या नावाने एक 2 मिनिट, काल कळाल्यानंतर दत्तापूर नगरी सुद्धा त्यांच्या आम्ही शिवस्मरण त्या ठिकाणी केलेले आहे। आपल्या वीरशैव लिंगायतांमध्ये स्मरण आहे, पुण्य स्मरण आहे, पुण्यतिथी नाही, म्हणून त्यांच्या स्मरण आम्ही रात्री केलेले आहोत। त्या प्रकारे आज आपल्या ज्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य झाला होता, वावरले होते, अनेक ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून अनेक भाविकांच्या मनामध्ये ठसा उमटलेले आहे। इल्ली सल्लुवरू अल्ली सल्लुवरय्या, इल्ली सल्लदवरू अल्ली सल्लरय्या। या ठिकाणी ज्यांच्या वाहवा होते, शिवलोकामध्ये त्यांना जागा आपोआप मिळत राहते। म्हणून आम्ही येण्याच्या पूर्वीच एक ठिकाणी बसून कार्यक्रमाचा आनंद घेण्यापेक्षा सर्वत्र राहून आनंद मानावे म्हणून त्यांनी देह बाजूला काढून आनंद रूपाने आपला कार्यक्रम त्यांनी पाहत आहे। अशा प्रकारचा संकल्प बाळगून त्यांच्या नावाने एक 2 मिनिट आपण शांती समर्पण करू। बैठे बैठे सब
शांति शांति जगद्गुरु पंचाचार्य सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज शिरोमणि मंत्र स्वामी महाराज की वैराग्य हमारे माता त्रैलोक्य संप्रदाल्यके समल्लेखन वित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामावसर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगा तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परमशिवम्। वागर्थविव सम्पृक्तो वागर्थ प्रतिपत्ते जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वर। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून राडी या गावात प्रवेश केलेले सर्व शिवभक्त, राडीचे ग्रामस्थ, सर्व भाविक भक्त, तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करून हे जीवन मिळाल्यानंतर अनेक प्रकारच्या अनुभव आपल्या आयुष्यात घडत राहते आणि त्याचप्रमाणे आपल्या या 23 वर्षाच्या या काळामध्ये अनेक अनुभव आम्ही घेतलेले आहोत। दर दिवस आगळे वेगळे प्रकारचे दृश्य आम्हाला पाहायला मिळते। वेगळं प्रवचन करण्याचा काही गरज या ठिकाणी आपल्याला भासत नाही। संपूर्ण जीवनाच्या जो अनेक घटना आपल्या समोर आम्ही आपल्या दृष्टीला पाहतो, आपल्या कानांना ऐकतो। आज सकाळी कोणाचाही मन दुखविता येत नाही, म्हणून तत्तापूर नगरी अनेक भाविक भक्त माऊलीच्या दर्शन व्हावे म्हणून तरसत राहतात। आणि त्या गावामध्ये ज्या प्रकारे राडी आणि तत्तापूर हे दोन गाव त्यांच्या भक्ती, त्यांच्या भाव, त्यांच्या श्रद्धा भरपूर पाहायला मिळते। आपला समाज बी त्या ठिकाणी भरपूर आहे। मांडे सर म्हणत होते, या ठिकाणी जाती कुळ गोत्र न पाहे शंकर। जाती कुळ गोत्र शंकर भगवान पाहू शकत नाही। एक शिशुनाळ शरीफ म्हणून, इब्राहिम सुतार म्हणून कर्नाटकमध्ये एक दोन संत होऊन गेलेले। परवा इब्राहिम सुतार देह जोडले, पद्मभूषण पदवी त्यांना मिळाला होता। एवढा अनुभवी संत
वेद कुराण काही शिल्लक त्याने ठेवलेले नाही. भरपूर त्यांनी पारंगत होऊन छान रीतीने संगीतमय प्रवचन कन्नडाच्या भाषामध्ये ते बोलत होते. त्या प्रकारे शरीफ साहेब इतका अनुभव गीत त्यांनी रचना केलेले आहे. ते रचना आपला दिगंबर पाटील या थोडासा वेगळा रंग देऊन हुंडे बनतेन असं म्हणून त्यांनी गीता रचना केलेली आहे. परंतु कन्नडमध्ये चन्नप्प चनगौडा कुंभार माडिद कोडनव्वा असं म्हणून इतकं फार फेमस एक पद त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळते. त्या प्रकारे शंभू कोणाचा आहे? जातीला संबंध शंभू नाही. जो शंभूला प्रेम करतो त्यांच्या शंभू होत असते. प्रेमाच्या पोटी धावे तयाचे संकटी. प्रेमाच्या पोटी धावून येतो. तू कोणता ड्रेस घातलास, कसं विभूती लावलास, काय गंध लावलास, काय टिळा लावलास, माझ्यासारखं सजून ठेवलास, हे काही बघत नाही. तुम्हाला सजून घ्यायचं गरज भासणार नाही. पण मी सजून घेतलं नाही, मला सजावट केलेली आहे. मुक्ताई मोबाईल शॉपी कोणतं गाव ते अंबाजोगाई ते अडसचे लेकरू आहे. राडीसचे दोडके नाही, आता मोबाईल आहे त्यांच्याकडे. दोडके संपले, आता मोबाईल घेऊन बसलेले. पांडुरंग दोडके आपले युट्यूब पाहत होता. पाहता पाहता करेक्ट आपांच्या फोटो क्लिअरिटी काय येत नाही म्हणून त्याने जवळजवळ 55,000 रुपयाचा मोबाईल कपिलाधार पर्यंत त्याने आम्हाला आणून दिलेले आहेत. भारीचा मोबाईल. आता जे रेकॉर्ड होतो त्यांनी दिलेले हे मोबाईल आहे. माझ्याकडे ऍपल होतं, परंतु जे तेवढं क्लिअरिटी ते ऍपल मध्ये बी दिसत नाही. तर या मोबाईलच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत अप्पांच्या प्रवचन पोहोचावं त्या सदिच्छा बाळगून त्या ठिकाणी मी विचारलं, हे किती देव, एवढा मोठा आशीर्वाद तुम्हाला तुमच्या आम्हाला मिळालेले आहे, आता द्यायचं काय शिल्लक आहे म्हणून असा भाव त्यांनी व्यक्त केला. सांगायचं म्हणजे या ठिकाणी त्यांचे हे सजावट आहे. माऊली काही वर्षापूर्वी फारच बेमार होते. त्या काळामध्ये त्यांच्या आम्हाला ओळख झाली. तेव्हापासून अप्पा तुमच्या कृपा आशीर्वादानं मी एक लाईनला लागलेले आहे. तुमच्या कृपा आम्हाला मिळालेल्या आहेत. तर सांगायचं तात्पर्य, ज्यांच्या निष्ठा भाव भक्ती गुरुमाऊलीच्या प्रती, शंभूच्या प्रती, कोणाच्याही प्रती तुम्ही श्रद्धा बाळगलं तर त्या ठिकाणी तुमच्या मनातील मनोकामना महादेव पूर्ण करतो. अनन्यश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्यादि युक्तानां योगक्षेमं वाहम्यहम्. तर काही वेळेला सुद्धा देव आमच्या सत्वपरीक्षेने पाहतो. किती मजबूत आहे किंवा नाही म्हणून हलून पाहत राहते. परंतु किती हलविलं त्या ठिकाणी ढिल्ला पडत नसेल. तनुवनल्ला आडिसव, मनवनल्ला आडिसव, धनवनल्ला आडिसव, हे 3 प्रकारचे वस्तूला हलून पाहते. शरीराला धक्का देऊन देव मागे सरकते का असा विचार करून शरीराला धक्का देतो. म्हणजे आप्पासारखं अनेक प्रकारच्या बिमारी या शरीराला घेरते. तर आपले गुरुमाऊली सिद्धेश्वर स्वामीजी बिजापूर इतकं निष्काम संत ते होते. कुठल्या प्रकारच्या अपेक्षा न बाळगणारे.
ते शरीराला खिशा सुद्धा ठेवलेले नव्हते, आधार कार्ड बी नव्हते. आता आधार कार्ड असल्याशिवाय तुम्हाला पैसे बी मिळत नाही, ते बी मुश्किल झालेले. बाईलेकीचे पैसे आधार कार्ड पाहिजे की नाही तुम्हाला, लाडकी बहिणीला. तर ते आधार कार्ड बी नव्हते, स्वतःचा गाडी नाही, आधार कार्ड नाही, बँक मध्ये अकाउंट नाही. अशा प्रकारचे संताला एक मोठा आजार त्यांना घेरलं. परंतु ते शरीरात त्या आजाराचं नाव भयानक भयानक आहे. ते ऐकल्यानंतर माणूस थर कापतो, परंतु कधीही गुरुमाऊली विचलित झालेले नाही. शरीर सोडेपर्यंत मी 3 दिवस त्या ठिकाणी होतो, परंतु शरीर सोडेपर्यंत कधीही व्याकुल झालेले नाही. एकदम शांत होते. गोळीचा सहारा, औषधाचा सहारा, कोणाचा सहारा न घेता शरीर सोडले, परंतु डगमळ झालेले नाही. शरीराला हलवून पाहत असते. धनवानाला अडीसवा, धनाला धक्का देऊन बघते, इथं विचलित होत होता. तेवढंच नाही, मनाला सुद्धा हलवून पाहते. त्याकरता एक 2 जोडी होते. तुम्हाला एक उदाहरण देऊन विराम करतो. एक 2 जोडी एक मोठं दुकान रचवले होते. डेली 2 लाख 3 लाख रुपये असा व्यापार होत होती त्यांची. मोठा गाव अंबाजोगाई सारखं. एक दिवस असंच कुठंतरी यात्रेला सतीपती दोघं मिळून गेले होते. येईपर्यंत एक मोठा घटना घडला होता. संपूर्ण दुकान जळून राख झाले होते. पतिदेव नर्वस होऊन डोक्याला हात लावून बसले. तर पत्नी म्हणाले, देव आम्हाला दोघांनाही सुरक्षित ठेवलेले आहे. आम्ही त्या ठिकाणी एखादी झोपला असेल तर आम्ही सुद्धा दुकान सोबत जात होतो. आता काही टेन्शन घेऊ नका. या ठिकाणी ज्या ठिकाणी आपलं दुकान जळालेले आहे, एक बोर्ड लिहून टाकतो. थोडासा विलंब होईल, अजून या ठिकाणी दुकान निर्माण होईल. 4-5 दिवसामध्ये एक मोठा शेड या ठिकाणी निर्माण होणार आहे, असं म्हणून त्या ठिकाणी लिहून टाकले. कधी अधीर झालेले नाही. त्या प्रकारे आज आता तुम्हाला सगळ्यांना कळावं म्हणून मी बोलतो. आम्ही स्वतः विचलित झालो, परंतु आमच्या दिंडीचे अध्यक्षाला सुद्धा आज हलून देव बघितलेले आहे म्हणून तुमच्या समोर सांगतो. तर तुम्हाला वाटत असेल एवढं तर डान्स केलं, एवढं मत हसत होते, मग असं कसं काय झालं असेल, काय गडबड झालं असेल. परंतु या वाटामधून व्याकुल न होता कुठल्या प्रकारच्या ताण या डोळ्यामध्ये किंवा त्यांच्या चेहऱ्यावरती विचलित न होता, व्याकुल न होता, आनंदानं ज्या प्रकारे आमच्या दिंडी जात आहे त्या प्रकारे आमच्या सोबत येत आहे. सुख वंदु कोटी बंदल्ली शिवशरण ಎಂಬುದು, दुःख वंदु कोटी बंदल्ली शिवशरण ಎಂಬುದು. 1 करोड दुःख आलं तरी सुद्धा काय म्हणायचा? शिवशिवा 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 म्हणायचं. 1 करोड सुख आलं तरी सुद्धा काय म्हणायचं? शिवशिवा शिवशिवा म्हणायचं. डोक्याला हात लावून बसायचं नाही, कारण आपल्या सोबत हे काही येणार नाही. आप्पा काही नेले नाही, फक्त घेऊन गेले. काय घेऊन गेले? फक्त चांगलं किंवा वाईट आपण केलेले शुद्ध कर्म आपला सोबत येत असते. धर्म कीर्ती द्वयस्थिरम. धर्म आणि कीर्ती दोनच गोष्टी आपल्या सोबत येणार आहे. परंतु ह्याला
हलून पाहिलं तरी सुद्धा घट्ट राहिलं तर पुढच्या वेळेला सुद्धा भगवंत दिप्पट नाही 10 पट्टीनं 1000 पट्टीनं त्यांना व्यवस्था करतात. एक घंटी वाजणारा माणूस होता, घंटी वाजत होता. कशामध्ये? देवाच्या दरबारमध्ये घंटी वाजत होता. त्याला पगार होता एक 10-20 हजार रुपये. गव्हर्नमेंटचा पगार, गव्हर्नमेंटचं नोकरी. ब्रिटिशच्या काळामध्ये मोठं मंदिर, गव्हर्नमेंटच्या आधी नसलेले. आठवण आला म्हणून तुम्हाला सांगतो. गव्हर्नमेंट एक नेम काढले, या ठिकाणी घंटी बी वाजवावे आणि इथं येणाऱ्या व्यक्तींच्या गाईड बी व्हावे. गाईड म्हणजे कळलं का? मार्गदर्शक. हे या काळात बांधलेले, यांनी बांधलेले, या राजाकाच्या हातामध्ये झालेले, असं म्हणून मार्गदर्शन. परंतु इंग्लिश मध्ये ते सांगायचं होतं, गाईड. तर याला इंग्लिश येत नव्हतं. ज्याला इंग्लिश येत नाही त्याला काढून टाकावं, इंग्लिश येणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी बसून टाका. त्यांना 20 वर्ष सेवा केला होता. कोण? घंटी वाजणारा माणूस. देवाला म्हटलं, देवा एवढा 20 वर्षाचा सेवा केलेले फळ कुठल्या प्रकारच्या कोणाला ताण तणाव न देता, कोणाकडचा अपेक्षा न करता, पुजारीचा सुद्धा मी अपेक्षा केलेले नाही, हात पसरलेले नाही, एवढा निष्ठेनं मी पूजा केलेले आणि घंटी वाजलेले फळ माझा नोकरी तू काढून घेतलास का म्हणून गळगळ रडला. परंतु काही ओ देवा, परंतु तुझा दरबारचा मला गोडी ओढी लागलेली आहे, परंतु तुझा दरबार जोडून मी जाणार नाही, इथंच काहीतरी व्यवस्था करतो म्हणून त्या ठिकाणी एक पानपट्टी लावला. तो पानपट्टी आता सध्या 20,000 कोटीचा मालक आहे. ते 20,000 कोटीचा. त्यांच्या एक पान 1200 रुपयाला एक पान विकते, 1200 रुपयाला. अशा प्रकारचे अनेक शाखा त्यांनी काढले. मुलाखती घेतले त्यांचे. तर त्यावेळी त्यांनी सांगितलं, मला लिहिता येत नाही, मला हिसाब कळत नाही. देव देता है, छप्पर पहाड़ के देता है, जब लेता है तो चमड़ा उतार के भी लेता है. म्हणून त्या देवाला त्या काळामध्ये मी शिव्या दिलो होतो. हे घंटी वाजायचं सोडून मी काय करू म्हणून शिव्या दिलो होतो. परंतु त्या काळामध्ये त्या देवाने माझा नोकरी काढला नसेल तर एवढा 20,000 कोटीचा मालक मी बनलं नसतं. तर त्यांच्या आशीर्वादामुळे ते तसं घडलेले आहे म्हणून म्हटलं. तर या प्रकारे आपल्या अध्यक्षांच्या काही आर्थिक नुकसान त्यांच्या झाले. काही चोर पडलेले नाही, ऑटोमॅटिक आर्थिक नुकसान झालेले आहेत. परंतु एवढं काही तणाव घ्यायचं गरज नाही आपण म्हणून उलट मलाच त्यांनी सांगत होते. तर सांगायचं तात्पर्य, थोडासा आपण विचलित न होता त्यांच्या मार्ग सोडत नसेल तर एक न एक दिवस मन्मथ माऊली आम्हाला उचलून अंगावर घेणारच आहे, संशय नाही. म्हणून या प्रकारे आपल्या जीवनात काही प्रेम करणारे लोक मला भरपूर आढळतात. आखरीला एक पादपूजा होतं माझं. कुठं? दत्तापूरमध्ये. सगळे पूजा पाठ करत होती. एक MCA काहीतरी शिकलेली एक मुलगी घळ 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 रडत होते. मी मला काय झाले बेटा तू सांग. अप्पा तुम्ही आमच्या घरी येते की नाही आम्हाला संशय होता. का संशय केलीस बेटा? नाही तुम्ही मोठे घरला जातात की असं आम्हाला वाटलं होतं. म्हणजे या पत्रामध्ये तुम्ही येतील का असं मला वाटला नव्हता. ठीक आहे बेटा मी आलो ना, कशाला रडतीस? अजून जोरात रडायला सुरुवात केली. मग आता काय झालं रडायला तुला? आता ते सांगायला परेशान होते. आजूबाजूचे सुद्धा सांगायला तयार नाही. माय तुम्ही तरी सांगायला झालं तरी काय ते सांगा. काय नाही महाराज कोणाचे मृत्यू झाले का? नाही नाही नाही
काय हरवले नाही, झाले काय? माझा दादा की भाऊ काय म्हणतात, दादा, दादाचा लग्न जमत नाही म्हणून मी रडू लागलो म्हणजे. तुमच्या आशीर्वाद भेटू दे. स्वतःचा लग्नाचा खबर त्याला नाही, परंतु त्याच्या भावाचा लग्नाच्या खबर घेऊन रात्रंदिवस ते झोपत नाही, ते वेडी होऊन गेले त्या विचार करून सांगायचं म्हणजे एवढा अंतःकरणानं आतापर्यंत प्रेम करणारे बहीण भाऊच्या प्रती आम्हाला दर्शनला येतात, आम्हाला भेटतात, ते दृश्य आम्हाला आढळतात. असं वाटतं कामा नाही की आम्हाला कोण प्रेम करायला गेले. म्हणजे माझ्या दादाचं कल्याण हो, त्यांनी सुखाचा संसार करो. मी म्हणलं तुझं स्थळ आता तयार आहे, परंतु त्याच्या मी काही सांगू शकत नाही म्हणलं. माझा आता त्याच्या झाल्याशिवाय मी करून घेणारच नाही म्हणलं. काय काय ठिकाणी बहिणीचं लग्न झालं नाही म्हणून आता 50 वर्ष तसंच काही काही लोक राहिलेले आहेत, लग्नच करून घेतलं नाही, कारण बहिणीचं जमलं नाही म्हणून त्याचं आयुष्य पुरा तसंच ओतून ठेवलेले आहे. असे जिवंत घटना आपण पाहतो. तर सांगायचं म्हणजे आपल्यासाठी त्याग करणारे अनेक लोक आम्हाला आढळतात. त्या प्रकारे राडी या गावामध्ये अनेक भाविक भक्त, कितीतरी आनंद, कितीतरी उल्हास. आम्ही म्हटलं आपणचा असा अवस्था झाल्यामुळं आम्ही कार्यक्रम करावा की करू नये, करावा की करू नये. मरणवे महानवमी, वीरशैव लिंगायतांमध्ये ज्या दिवशी आपला जीव जातो, ते जीव कुठं जाणार आहे माहितीये का? जीव कुठं जाणार आहे? शिवाचा स्मरण करणारा व्यक्तीचा जीव शिवामध्ये विलीन होणार आहे. शिवामध्ये ज्यावेळी विलीन होणार आहे म्हटलं तर खुशी मानावं की दुःख मानावं? शिवाच्या जवळ गेल्यानंतर खुशी. म्हणजे आज त्यांनी शरीर सोडल्यामुळं आपल्याला शिवाचा आधीन झालेले आहे म्हणून या ठिकाणी आनंदानं भजन आपण घ्यायचं आहे म्हणून या ठिकाणी भजन घेतलोत. परंतु माझ्यामुळं हे दरबार बंद पडले म्हणून अप्पाला खंत वाटू नये म्हणून या ठिकाणी कार्यक्रम घेतलो. एक पेटी वाजत होतं असंच गजाननराव सारखं, भयानक हुशार, बायकोवर एवढा प्रेम करणारे. गजानन करते की नाही मला माहित नाही, परंतु त्याच्यावर भयानक आले का पत्नी इथं? बापरे, आले नाही म्हणून मी म्हंटलो ठीक आहे. एवढं अटूट प्रेम करायचं. लोक त्यांच्या संगीत, एक दिवस संगीत चुकलं तर कुठंतरी त्यांना काहीतरी वस्तू हरवलेले भाव त्या ठिकाणी भासत होत. एक दिवस अचानक त्यांची पत्नी शिवाधीन झाले. लोकांना वाटत होतं या ठिकाणी आज संगीत आम्हाला ऐकायला मिळणार नाही, परंतु त्या दिवशी त्यांनी लवकरात लवकर संगीत सुरुवात केला. रडणं तर बिलकुल अजिबात नाही. लोक थक्क होऊन गेले. एवढा तुम्ही लाड करणारे तुमच्या सती अचानक शरीर सोडले, तुम्हाला काही दुःख झाले नाही का? त्यावेळी सुंदर एक शब्द तो बोलतो, माझ्या पत्नी त्यांनी गेल्यामुळं फक्त शरीर त्यांनी सोडलं असेल, परंतु माझ्यामुळं इतकं लोक संगीताचा आनंद घेणारे लोक वंचित होतात म्हणून माझ्या पत्नीला वाटता कामा नाही म्हणून मी आनंदाने या ठिकाणी भजन करू लागलो. नाशवंत संसार सुख अति आनंदे माने मूर्ख, क्रोधे करी रखरख सर्वता बद्धतो. हे नाशवंत शरीर आहे, कधीतरी हे पडणारच आहे, परंतु पडणारा या शरीराला खरा समजून आपण रडत बसलो. बीती हुई बात, खोए हुए वस्तु, गए हुए आदमी, इसका बारे में जो सोचेगा कभी सुखी नहीं होगा,
कधी सुखी नाही होत, कधी सुख त्याला मिळू शकत नाही. किती दिवस रडणार आहे, एक न दिवस रडणं त्याचं बंद होणारच आहे, मार्गाला लागणारच आहे. म्हणून अपांच वियोग आपल्याला दुःख दिलेले आहेत, परंतु हे नाशाडी शरीर माऊलीला वाटलं असा दुःखाच्या डोंगर घेऊन हिंडणारा गुंडप्पांच्या शरीर बाजूला सारावं आणि सुंदर शरीर जन्म द्यावे म्हणून मन्मथ माऊली त्यांना लवकरात लवकर उचलून घेतलं आणि नवीन शरीर त्यांना या ठिकाणी भेटले. किती सुंदर शरीर, सगळे लोक उचलून घेतात. बघा किती गोड इथे येऊन नाचत होती लेकरू, किती गोड, अजूनही त्याला समाधान आहेत. त्या प्रकारचे लहान वयामध्ये सगळे लेकर देवासारखा आम्हाला वाटते, म्हणून आपण सगळ्यांनी जवळ घेतो. ज्यावेळे शरीर नासून जाते, कोणी जवळ घेत नाही, नंतर आपण विचार करतो लवकरात लवकर हे गेलेले बरं होतं, म्हणून नंतर आपण विचार करतो. त्यावेळे मात्र तुम्हाला घेण्यासाठी शंभू भगवान येतो, दुसरा कोणी परिवार आपल्या जवळ येत नाही, तुम्हाला घेऊन जात नाही. आसन घालून बैसल कोण, ब्रह्म कैसी गडे, न आठवे वस्तू पण. हे आठवण येणार नाही, निरंतर तुम्ही गुरुराज माऊली गुरुराज माऊली गुरुराज माऊली म्हणून 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 एक ध्यास तुम्हाला लागते. आणि ज्यावेळी तुम्ही झोपले तेव्हा सुद्धा तुमच्या स्वप्नामध्ये गुरुराज माऊलीचं पाऊल ऑटोमॅटिक तुम्ही पाडणार आहे. जे मनात राहणार आहे ते स्वप्नात येणारच आहे. म्हणून शुद्ध विचारधारा निरंतर आपण बाळगायचं आणि सुंदर सेवा केलेले सर्व भाविक आराडी भक्तांच्या जीवनात सुख शांती समृद्धी आयुष्य आरोग्य ऐश्वर्य लाभो. आपल्या कार्यकर्त्यांचे एकमेव तळमळ असते, कोणी उपास झोपता कामा नये, सगळ्यांनी प्रसाद ग्रहण करावं असं तळमळीनं लवकरात लवकर कार्यक्रम संपवायचं त्यांनी विचार करत राहतात. त्याचप्रमाणे आज आपल्या मध्यभागी तहसीलदार साहेब मनोहरजी बिदरून इथं आलेले आहेत आणि शिवराजजी त्यांना या ठिकाणी घेऊन आलेले आहे. कामधेनू गोशाला त्या ठिकाणी एक मोठा गोशाला आहे आपली, त्या गोशाळामध्ये सेवा करण्यामध्ये ते तत्पर आहेत. निष्कलंक व्यक्ती आहे. करोडो 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 त्यांनी कमाई करत होते, परंतु कोणाचाही पैसा न घेता त्यांच्या जीवन ते व्यतीत केलेले आज इथपर्यंत त्यांनी आलेत. म्हणून त्यांचेही सुद्धा जीवनामध्ये सुखशांती समृद्धी आयुष्य आरोग्य भगवंत कृपा करावं. आणि आज एक छोटासा सेवा गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वाद या ठिकाणी त्यांना अर्पण. स्वामी